हॅलो जी, हाय, नमस्कार. मी तुमची होस्ट अँड होस्ट आरजे प्रिया तुमच्यासोबत आहे आणि आज मी आले फळ महोत्सव 2025 इथं भेट देण्यासाठी. येस, दरवर्षीप्रमाणे आजही इथं फळ महोत्सव भरलेला आहे आणि आपला जिल्हाधिकारी साहेबांच्या मिसेस सुद्धा आज इथं आलेल्या आहेत. शरदिनी मॅम आपल्यासोबत आहेत. सो मॅम, आज तुम्ही इथे आलात फळ महोत्सव, इथं कुठली कुठली फळं तुम्हाला बघायला मिळाली त्याबद्दल काय सांगाल? अ, आपल्याला बेसिकली एकतर एक आनंद होता की फुलं प्रदर्शनाच्या ऐवजी यावेळी आपण नवरात्रीच्या तोंडावर फळ प्रदर्शन पाहायला आवर्जून येणं करायचं होतं मला. ड्रॅगन फ्रूट आहे, पॅशन फ्रूट आहे, अंजीर आहे, म्हणजे काही जी फळं आपण सांगलीशी कधीच कनेक्ट केलेली नव्हती ती मला पाहायला मिळाली. जी आपली रेग्युलर फळं जी आहेत त्याच्यात सुद्धा प्युअरली ऑर्गॅनिक क्वालिटीमध्ये आणि त्याच्या इसेन्समध्ये सुद्धा किती आपण मेंटेन करू शकतो किंवा चांगली क्वालिटी वाढवून ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि ती पोहोचवण्याची जी एक आत्मिक हे आहे इथे सगळ्या शेतकऱ्यांची, ते पाहायला मला मिळालं इथे. खूप छान. म्हणजे फळ महोत्सव म्हणजे एकत्र शेतकऱ्यांना करण्याचा हा एक खरं तर महोत्सव आहे. सो मॅम, तुम्ही सांगलीकरांना काय आवाहन कराल? सांगलीकरांना एवढंच आवाहन करेन की आवर्जून ह्या प्रदर्शनांना भेट द्या. समजून घ्या की आपले शेतकरी बांधव काय छान करतायत, काय नवीन करतायत. त्याच्या मागचं जे आपण सगळेजण ऑर्गॅनिकचं हे करतो, तर ते छोट्या प्रमाणात आपण घरात ते कसं हे करू शकतो ही सुद्धा माहिती तुम्ही घेऊ शकता. एक शेतकरी महोदय होते, त्यांनी सांगितलं की हिंगाचं पाणी वगैरे आम्ही टाकतो आणि त्याचं ट्रेनिंग सुद्धा आपण देऊ शकतो. तर जर घरी फळबागा करणार असाल तर हे सुद्धा तुम्ही थोडंसं येऊन त्यांच्याशी बोललात तर अजून काहीतरी नवीन तुम्हाला माहिती. समजून माहिती मिळेल आणि ते तुम्ही इतरांपर्यंत पण पोहोचवू शकाल. नक्कीच. थँक्यू सो मच मॅम. सो सांगलीकर आम्ही तर आलोय, आता तुम्ही सुद्धा या.